नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण मुंबई पुणे दरम्यानची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कारण लोणावळ्याजवळ दरड कोसळली आहे. मंकी हिल जवळ रेल्वे ट्रॅकवरती दरड कोसळली आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक तिकडची खोळंबली आहे, विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक सध्या बंद आहे. पुण्यातून निघालेल्या ट्रेन या खोळंबलेल्या आहेत मुंबईकडे येणाऱ्या, कारण लोणावळ्यातील मंकी हिल या भागामध्ये दरड कोसळली आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक मुंबई पुणे दरम्यानची विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय आणि ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. लोणावळ्याच्या मंकी हिल या भागामध्ये रेल्वे ट्रॅकवरती दरड कोसळली. आमचे प्रतिनिधी गणेश दुडाम आपल्यासोबत आहेत. गणेश, नेमकी कधी ही दरड कोसळली, किती वेळ झालेला आहे ही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे? हो श्वेता, मध्यरात्री 1च्या सुमारास ही दरड कोसळलेली आहे. पुण्यावरनं मुंबईच्या जाणाऱ्या लेनवर ही मंकी हिल जवळ ही दरड कोसळल्यामुळं रात्रीपासूनच युद्ध पातळीचं हे जे काम सुरू आहे ही दरड हटवण्याचं, आपण पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळेच काही दगड घाट परिसरातील ढिल्ले झाल्यामुळेच ही संपूर्ण दरड ही रेल्वे लाईनवर आलेली आहे. त्यामुळे कुठंतरी ही पुण्यावरून मुंबईला जाणारी ही जी लाईन आहे, लोहमार्गावरची जी वाहतूक ही बंद झालेली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही पुणे स्टेशन असेल की आदल्या मधल्या स्टेशनवरही थांबवण्यात आलेले आहेत. परंतु आता रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार आता काही वेळातच ही संपूर्ण वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. बरं, मंकी हिल जवळ ही दरड कोसळल्यानंतर मुंबईकडे येणाऱ्या कोणकोणत्या गाड्या उशिरानं धावतायत? आपण जर पाहायला गेलं तर सर्वात पहिली सर्वात पहिली जी असती सिंहगड एक्सप्रेस असेल, डेक्कन असेल किंवा लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, ज्या गाड्या साऊथ वरनं येतात मुंबईला जातात, त्या संपूर्ण गाड्या खोळंबलेल्या आहेत. श्वेता. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. लोणावळ्यातील मंकी हिल या ठिकाणी मध्यरात्री नंतर 1 वाजता कोसळलेली दरड ती हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र अजूनही ही वाहतूक काही पूर्वपदावरती आलेली नाही. थोड्याच वेळात ही वाहतूक सुरळीत होईल असं सांगितलं जात आहे. मात्र पुण्याहून मुंबईकडे निघणाऱ्या रेल्वे गाड्या त्यामुळे प्रभावित झाल्यात. हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे. यानंतर कोल्हापुरातनं एक मोठी बातमी आहे. तिथे शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलन झालंय. करंजफेण इथल्या धावडा खिंडीमध्ये भूस्खलन झालंय. रस्त्यावरती सगळा ढिगारा येऊन पडलेला आहे आणि हा ढिगारा बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरातनं एक मोठी बातमी. तिथे शाहूवाडी भागामध्ये भूस्खलन झालंय आणि दरड जी येऊन कोसळलेली आहे ती आता बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातल्या करंजफेण इथल्या धावडा खिंडीमध्ये भूस्खलन झालंय. रस्त्यावरती सगळा ढिगारा येऊन पडलाय आणि हा ढिगारा बाजूला काढण्याचं काम सुरू आहे आणि वाहतूक सुद्धा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे दरड कोसळण्याचं सत्र वेगवेगळ्या ठिकाणी आपण वारंवार पाहतोय. या मुसळधार पावसादरम्यान आणि कोल्हापुरातल्या शाहूवाडी इकडे सुद्धा अशीच दरड कोसळली आणि ही दरड संपूर्णपणे दगडमाती रस्त्यावरती येऊन पडलंय आणि त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालाय. तो मोकळा करण्याचं काम सुरू आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, हा कोणता रस्ता आहे, कोणत्या भागांना जोडतो आणि ही दरड कधी कोसळली, त्यामुळे त्याचे काय परिणाम? शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण इथल्या एका खिंडीमध्ये ही दरड कोसळलेली. खरं तर डोंगराचा काही भागच आहे तो रस्त्यावरती आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे तो जमा झाला होता. मात्र सकाळपासूनच प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले आणि हा रस्ता पूर्ववत सुरू करण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आले. मोठ्या प्रमाणात हा डोंगराचा काही भाग आहे ते भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावरती येऊन पडलेला आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक आहे ती काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या वतीने ही आता वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर अनेक भागामध्ये अशा पद्धतीचे भूस्खलन होण्याचा किंवा दरडी कोसळण्याचा धोका अद्यापही संभवते, कारण अतिवृष्टी आहे त्या अनेक भागामध्ये कोल्हापूरमध्ये होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. सध्या या डोंगराचा जो मलबा आहे तो काढण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, यावरती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारामध्ये जाऊन पोहोचलाय। या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत मागितलेली होती। त्यावरती निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार देण्यात आलाय। ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे। त्याआधी राज्यातील सत्ता संघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे गटाला उत्तर द्यावं लागणार आहे। पुढची बातमी आहे, मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं समोर आलंय आणि त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही। त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे। मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाही यावरती बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे। तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील। त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं। आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील, त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही। ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने, तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही। त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं, नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही। आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू बहादर जानकरही करतो। राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना आज रात्री मुंबईतल्या ताजमहल हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत। या स्नेहभोजनाला विरोधी पक्ष आणि विशेष करून ठाकरे गटातील आमदार उपस्थित राहणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्र्यांकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण काही आमदारांना देण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनाच आज रात्री मुंबईतल्या ताजमहल हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं निमंत्रण मिळालंय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्नेहभोजनाला उपस्थित असतील आणि सर्वपक्षीय आमदारांना बोलावण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, या आजच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती? राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाकडनं सर्वपक्षीय आमदारांना आज रात्री 8 वाजता मुंबईतल्या ताजमहल पॅलेस या हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, त्या निमित्ताने हे सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या स्नेहभोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र या स्नेहभोजनास विरोधी पक्षाने विशेष करून ठाकरे गटातील आमदार हे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे, तुतू मोहीम सुरू आहे। त्याचं आता पावसाळी अधिवेशन तोंडावरती आहे आणि अशा वेळेला विरोधी पक्ष आणि विशेष करून ठाकरे गटातील आमदार हे म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या समवेत एकत्र स्नेहभोजन करतात का, हे आता पाहावं लागेल। उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण तर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेलं आहे, मात्र विरोधी पक्षातले आमदार याला कसा प्रतिसाद देतात हे आपल्याला कळेलच। आणि यानंतर आता पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊयात। मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये पाण्याची चिंता तर मिटली आहे। राज्यातील धरणांमध्ये एकूण 75% पाणीसाठा जमा झालाय। गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल 19% अधिक पाणी आहे। जूनच्या अखेरपर्यंत राज्यातील धरणांमध्ये एकूण केवळ 20% आसपासच पाणी होतं। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि काही दिवसातच चित्र बदललं। पश्चिम महाराष्ट्रात अनेक धरणातून सध्या विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त आहे। कोकण आणि पुणे विभागात सध्या सर्वाधिक जलसाठा जमा झालाय। सर्वाधिक पाणी कोकण विभागातील धरणांमध्ये म्हणजे 88% इतकं आहे, तर मराठवाड्यात यंदा पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या विभागात सध्या दुप्पट पाणी जमा झालंय।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसाच्या संततधार पावसानं पुन्हा एकदा पूर्णा नदी दुथडी भरून वाहते। जिल्ह्यामध्ये आलेल्या पावसामुळे पूर्णा नदीवरील येरळी पूल पाण्याखाली गेला असून नांदुरा, जळगाव, जामोद या 2 तालुक्यांचा संपर्क तुटलाय। तर झालेल्या पावसानं हजारो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली आहे। बुलढाण्यामध्ये जामोद बुऱ्हाणपूर मार्ग बंद झालाय। मुसळधार पावसामुळे काही भागांचा संपर्क तुटलेला आहे। 2 दिवस संततधार पाऊस झाला आणि पूर्णा नदी दुथडी भरून वाहतीये। पूर्णा नदीवरचा येरळी पूल पाण्याखाली गेलाय। नांदुरा, जळगाव, जामोद या 2 तालुक्यांचा संपर्क तुटलाय आणि काही हजारो हेक्टरवरची शेती सुद्धा या अतिपावसामुळे पाण्याखाली गेली आहे। मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील वीर धरण सुद्धा भरलेलं आहे। धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून नीरा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नीरा नदीपात्रामध्ये कुणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सध्या पावसाळा दरम्यान पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात पडतोय। भंडारा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर या पावसामुळे पर्यटन फुलू लागलंय। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे। जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असल्यामुळे धरणातून निघणारं पाणी किंवा विसर्ग होणारं पाणी एक प्रकारे समुद्राप्रमाणेच दिसतंय। त्यामुळे हा अथांग पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी गोसीखुर्द धरणावरती गर्दी केली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नेहल भुरे यांनी। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आपण आता सध्या गोसेखुर्द धरणावर आहोत। आपण बघू शकतो आपण माझ्या मागे की गोसेखुर्द धरणामधून 33 दरवाजे उघडे करण्यात आले आहेत आणि 33 दरवाजामधून जवळजवळ 5,70,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की हा एक प्रकारे समुद्रासारखा एक प्रकारे हे दृश्य आपण इथं मध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने लाटा एक प्रकारे तयार झालेल्या आहेत। आपण जर मुंबईला गेलो तर अशाच प्रकारे आपल्याला लाटा बघायला मिळतात। अशीच परिस्थिती गोसेखुर्द धरणावर आता निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती पाहण्यासाठी आपण बघू शकतो की पर्यटकांनी एक प्रकारे गर्दी केलेली आहे। छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पर्यटक आलेले आहेत। दूरवरून इथून पर्यटक पाहायला हे दृश्य पाहायला आलेले आहेत। आपण बघू शकतो की असा अथांग असा दृश्य सागरासारखा आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे लाटा निर्माण झालेल्या आहेत। गोसेखुर्द धरणातून गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडलेले आहेत आणि या 33 दरवाजे हे 2.5 मीटरने उघडलेले आहेत आणि जवळजवळ 5,70,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणामध्ये एक प्रकारे समुद्राच्या लाटा तयार झालेल्या आहेत। हेच लाटा बघण्यासाठी पर्यटकांची मंदिआळी पाहायला मिळत आहे। नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। तर याच मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं सुद्धा भरलेली आहेत। खडकवासला धरण भरून वाहू लागल्यामुळे मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन नदीपात्रात लावलेली अनेक वाहनं वाहून गेली आहेत। आता मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय, मात्र नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला पुराचा फटका बसलाय। वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसलाय। गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। लाडज हे गाव सुद्धा पाण्याखाली गेले आणि दरवर्षी या गावाला पुराचा फटका बसतोय। या गावाचे इतर ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। चंद्रपुरात गोसीखुर्द धरण सुद्धा पूर्णपणे भरलंय आणि त्यामुळेच आता नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसलाय। गावामध्ये कसं नदीचं पाणी शिरलंय याची ही दृश्य आहेत। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे लाडज हे गाव चंद्रपुरातलं पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। दरवर्षीच या लाडज गावाला हा असा पुराचा फटका बसतो, त्यामुळे या गावाचं इतर कुठेतरी स्थलांतरण करावं अशी मागणी लाडज गावचे ग्रामस्थ करतायत। यानंतर एक मोठी बातमी आहे। सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी, ती म्हणजे कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। अलमट्टी धरणातून 2,25,000 क्युसेकनं विसर्ग वाढवलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर सांगलीची पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे। याआधी 2,00,000 क्युसेकनं सुरू असलेला विसर्ग आता 2.25 क्युसेक इतका करण्यात आलाय। त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरकरांना हा मोठा दिलासा म्हणता येईल।
आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय याबद्दल माहिती? श्वेता, कोल्हापूर आणि सांगलीला पूरस्थिती निर्माण झालेली आणि यामुळे महाराष्ट्र प्रशासन कर्नाटक प्रशासनाच्या कायम संपर्कात होते आणि त्याला कर्नाटक प्रशासनानं सुद्धा आता प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते. आणि आलमट्टी धरण जे कोल्हापूर आणि सांगलीला पुरासाठी प्रभावित असणारे एक महत्वाचं धरण आहे, त्यातून विसर्ग आहे तो वाढवण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती. ती मान्य करत कर्नाटक सरकारनं आज सकाळपासून 10 वाजल्यापासून 2,25,000 क्युसेस इतका विसर्ग आहे ते सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार हा विसर्ग 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. खरं तर 2 लाख क्युसेस इतका हा विसर्ग सुरू होता. वारंवार पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पाऊस वाढतोय त्या पद्धतीनं जलसंपदा विभाग आहे ते कर्नाटक सरकारशी संपर्कात होतं आणि त्यानुसार हा विसर्ग आहे तो आलमट्टी सुद्धा टप्प्याटप्प्याने वाढवताना पाहायला मिळते. 2 लाखवरून आता 2.25 लाख क्युसेस इतका विसर्ग आलमट्टी सुरू करणार असल्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना आहे तो एक पुरापासूनचा आहे तो या दिलासा मिळणार आहे. कारण ही पूरस्थिती नियंत्रणात येण्यास या विसर्गामुळे आहे ती मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून हा विसर्ग आहे तो सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ही पूरस्थिती नियंत्रणात येण्यास आता मदत होईल अशी आशा आहे ती व्यक्त केली जाते. श्वेता. जी, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एक मोठी बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज एक महत्त्वाची सुनावणी आहे. गणपती मिरवणुकीमध्ये डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेवरची ही सुनावणी आहे. राज्य सरकारनं गणपती मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाजामध्ये वाजवल्या जाणाऱ्या डीजेवरती बंदी आणलेली होती आणि त्या विरोधात या व्यवसायातील संघटनांकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्यावरतीच उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजच्या सुनावणीकडे सर्वच उत्सव प्रेमींचं लक्ष लागलेलं असणार आहे, त्यामुळे त्याबद्दल काय? श्वेता, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जो आहे की ज्या प्रकारचे निर्देश आणि बंदी ही घालण्यात आली होती त्याला कोरोना पार्श्वभूमीची किनार आहे. आता कोरोना आटोपलेला आहे, त्यानंतर राज्य सरकारनं सुद्धा अनेक शिथिलता केलेली आहे हे सगळे सण उत्सव हे साजरे करण्यामध्ये. आणि यामुळे राज्य सरकारची सुद्धा भूमिका गेल्या काही दिवसात जर का आपण बघितली तर ती बरीचशी बदलतीये. सण उत्सव परंपरा यांना खऱ्या अर्थानं पुढाकार किंवा चालना देण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश सुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. याचाच आधार घेत या सगळ्या व्यावसायिकांनी ही याचिका दाखल केली आहे. पण मुळात राज्य सरकारने घेतलेली भूमिका जरी असेल तरी कोर्टानं 55 डेसिबलची घातलेली मर्यादा त्याचं उल्लंघन जर का होत असेल तर गुन्हे दाखल करावेच लागतात. राज्य सरकारची इच्छाशक्ती नसते तरी हा असं कायदा म्हणतो. आणि नेमकं याचवरनं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अनेक दावे दाखल झाले होते. आता उच्च न्यायालयात जो दावा दाखल आहे यावरनं निदान राज्यापुरती तरी एक शिथिलता मिळावी हा यामागचा उद्देश आहे. आता अर्थात कोर्टाकडून राज्य सरकारकडनं पुन्हा एकदा खुलासा मागितला जाणार आहे. आणखीन या सण उत्सव वारांच्या काळामध्ये निदान 10 दिवस तरी या बंदीमध्ये शिथिलता येऊ शकते का? निर्बंध काही प्रमाणात असणार एवढं निश्चित आहे. हे घमासान कोर्टात नेमकं काय होतं आणि उच्च न्यायालयाचे निर्देश काय येतात हे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. पण राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे की ज्या पद्धतीनं उत्सव योग्य पद्धतीनं साजरे व्हावे त्याला पूरक असा निर्णय कोर्टाकडून येऊ शकतो ही अपेक्षा आहे या सगळ्या डीजे व्यावसायिकांना. श्वेता. जी, प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. आणि ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी सुरू होईल त्यावेळी सुद्धा तुमच्याकडनं अपडेट घेत राहू. पुढची बातमी. मुंबईच्या माहीम किनारपट्टीवरती काल रात्री 2 जण बुडले. यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. मुंबईतल्या माहीम समुद्र किनारपट्टीवरती 2 जण बुडले रात्री. त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह सापडलाय, मात्र आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. पुण्याचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. चौकशी दरम्यान संशयितांना बेदम मारहाण करण्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. राजेश पुराणिक यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. वाहतूक विभागाचे निरीक्षक असताना त्यांनी गाडीवर बसलेल्या व्यक्तीसह गाडी टो केलेली होती आणि तेव्हापासून ते वादाच्या भोवऱ्यात आहेत. राजेश पुराणिक असं त्यांचं नाव. आणि आणखी त्यांचा आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते एका व्यक्तीला चौकशी दरम्यान संशयितांना बेदम मारहाण करताना दिसतायत. राजेश पुराणिक यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे, कारण वाहतूक विभागाचे ते निरीक्षक असताना त्यांनी गाडीवरती बसलेल्या एका व्यक्तीसह ती गाडी टो केली होती. त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झालेला होता.
आणि आता एक नवा व्हिडिओ समोर आलाय, त्यामध्ये संशयितांना बेदम मारहाण करताना राजेश पुराणिक दिसतायत. पेट्रोल पंपावरती पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरून देत असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव इथल्या पेट्रोल पंपावरती घडलाय. पेट्रोलऐवजी पाणी भरल्यामुळे अनेकांची वाहनं बंद पडली. अनेक वाहन चालकांना हा अनुभव आल्यामुळे या पेट्रोल पंपाची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी तातडीनं पेट्रोल पंप बंद केला आणि आता या पेट्रोल पंप चालकावरती प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. हम लोग पेट्रोल डला के गए 3 गाड़ियों में, नाके तक गए, वहाँ जाके गाड़ी बंद पड़ गई थी हमारी. वहाँ जब मिस्त्री से गाड़ी खुलवाए तो गाड़ी में से पेट्रोल की जगह पानी निकला, आधा पानी आधा पेट्रोल. फिर हम गाड़ी वही रख के चेक करने पेट्रोल पंप आए और जब बॉटल में पेट्रोल मांगे हमने तो पेट्रोल आया ही नहीं बॉटल में. 50-50 का 2 जगह मांगे, दोनों जगह पानी ही निकला था. अब गाडी खराब हो गई तो उसका जिम्मेदारी कोण लेगा. पुन्हा इथं आले, बॉटलवर घेतला, त्याच्यानंतर बॉटलमध्ये पाणी निघाला. अर्धा पेट्रोल आणि अर्धा पाणी निघाला. त्याच्यावर मी इथं बोललो, त्याच्यावर त्यांनी काहीच बोलला नाही. सदर पेट्रोल पंपाची तपासणी व पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचे सॅम्पलही तसे घेण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचे जे सेल्स ऑफिसर असतात त्यांना त्या संबंधी कळवण्यात आले. ते उद्या येतील आणि तसे सॅम्पलही आज घेण्यात आले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. राज्यामध्ये नवं शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताच मेट्रोच्या कामाला गती आली. कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाचा खर्च 23,000 कोटींवरून थेट 33,000 कोटींवरती गेला. नेमका हा खर्च का आणि कशामुळे वाढला याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा रिपोर्ट. मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च वाढला 23,000 कोटींवरून 33,000 कोटींवर. अरे कारशेड वादामुळे खर्च वाढला. नव्या सरकारचा मवियावर आरोप. वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा. आरेतील कारशेडवरून अडचणीत सापडलेल्या कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो मार्ग 3 या प्रकल्पाच्या खर्चात आता तब्बल 10,000 कोटींनी वाढ झाली आहे. या सुधारित खर्चाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. तसंच प्रकल्पाची किंमत वाढण्यासाठी केवळ कारशेड नाही तर इतर कारणंही जबाबदार असल्याचं मत अश्विनी भिडे यांनी मांडलंय. आमच्या प्रकल्पाचं काम आतापर्यंत जवळजवळ 75% झाले आणि आम्हाला 23,136 पैकी 21,890 कोटी एवढा निधी ऑलरेडी मिळाला आणि त्यामधलं आम्ही 21,520 कोटी खर्चही केलेला आहे. त्यामुळे आता उर्वरित काम करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि ती आवश्यकताची पूर्ती जी आहे ती कालच्या कॅबिनेटच्या निर्णयाने झाली. सध्या मेट्रो 3 प्रकल्पाची स्थिती काय आहे ते पाहूयात. मेट्रो 3चं काम कुठपर्यंत. कुलाबा ते सिप्स भूमिगत मेट्रो मार्ग. अंदाजित खर्च 23,000 कोटी पैकी 90% रक्कम खर्च. प्रकल्पाचं 75% काम पूर्ण. सिप्स बीकेसी पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार. बीकेसी कुलाब्यापर्यंतचा टप्पा 2 जून 2024 पर्यंत पूर्ण होणार. परंतु गेल्या 2.5 वर्षात कोविडमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशामुळे कामही थांबवण्यात आलं होतं. त्यामुळेच प्रकल्पाचा खर्च वाढला असू शकतो. शिवाय आपल्याकडे भूमिगत मेट्रो नसल्याने खर्चाचा अंदाज बांधण्यात गल्लत झाली असावी असंही अश्विनी भिडेंनी स्पष्ट केलं. जेवढं कार्डेकोचं काम आहे ते आपण पुढच्या एप्रिलपर्यंत करण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्यासाठी काही सिक्वेन्सेसमध्ये चेंज करणं, कामामध्ये अजून सुलभता आणणं, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची प्रायोरिटी थोडीशी पुढे मागं करणं, असे सगळे आता आमची सध्या त्याच्यावरती काम चालू आहे आमच्या कन्सल्टंट सोबत. या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांना संचालक पदावर बसवण्यात आलंय. शिवाय बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीव निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे किमान यावेळी तरी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा तमाम मुंबईकरांना करता येऊ शकते.
मेट्रो प्रकल्प 3ला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे आणि त्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा आणि जून 2024 पर्यंत प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे लवकरच मुंबईकरांच्या वाहतुकीमध्ये अडसर ठरणारे हे सगळे जे बॅरिकेड आहेत हे सुद्धा लवकरच आता काढले जाणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून या बॅरिकेटिंगच्या हटवण्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या फेजचे बॅरिकेड हे आधी हटवले जातील आणि त्यानंतर हळूहळू दुसऱ्या फेजचे बॅरिकेटिंग हटवण्याला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.